36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. धुळे सोलापूर NH52 महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर पाचपीरवाडी फाटा येथे टिप्पर आणि मोटारसायकल समोरासमोर अपघातामध्ये एक ठार एक जखमी झालाय. मयत अनिल रमेश गांगुले वय वर्ष 26 आणि विकास जगू कटारे वय वर्ष 35 हे गंभीर जखमी आहेत. दोघे चिंचोली तांडा आड तालुका नांदगाव हल्ली मुक्काम खंडाळा तालुका वैजापूर येथील आहेत. अनिल गांगुले आणि विकास कटारे MH41 AW 0826 दुचाकीहून छत्रपती संभाजीनगरला नातेवाईकांच्या मुलींचे ऑपरेशन झाले होते. त्या मुलीला भेटण्यासाठी चालले होते. दिनांक 8 रोजी 12 वाजेपासून पाचपीरवाडी फाटाजवळील धुळे सोलापूर NH52 वर सर्व्हिस रोडवर टिप्पर क्रमांक MH19 CY 1112 वेरूळच्या दिशेने जात असताना समोरासमोर धडक झाल्यामुळे अनिल गांगुले जागीच ठार झाले आणि विकास कटारिया हा गंभीर जखमी झाला. याला चत्तरसिंग बहुरे पोलीस भीमलाल राठोड पोलीस शांताराम सोनवणे पोलीस बाबूराव जाधव वसंत दळवी अजय नवळे यांनी रुग्णवाहिकामध्ये दाखल करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर घाटीमध्ये रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पुलाचं बांधकाम केल्यामुळे जागीच असलेल्या वळण आणि झाडांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढलंय अशी शक्यता वर्तवली जाते. या रोडचा फॉलोअप घेत असताना गावकऱ्यांनी बऱ्याच वेळेस निवेदन दिलं. इथं सरपंच असतील तर आपलं गिरू भाऊ, त्याच्यानंतर उपसरपंच असतील, दिलीप भाऊ असतील, या सर्वांच्या उपस्थितीत यांनी वारंवार ह्या रोडचं फॉलोअप घेतोय. वारंवार निवेदन देऊन सुद्धा या रस्त्याचं काम होत नाही. तर एवढं काही झालेलं असतं तर आज पण एका जणाचा जागेवरच जीव गेलेला आहे. बघा, जागेवर जीव गेलेला आहे. काय तिथले असणारे लोकप्रतिनिधी असेल यांनी लक्ष दिलेलं नाही, असणारे संबंधित अधिकारी असेल यांचं काळजीपूर्वक ह्या गोष्टीकडे लक्ष नाही आहे. व एवढ्या गेंदरच्या काठीवरील झाले का यांना वारंवार निवेदन देऊन आंदोलन. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंके, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.